हॅलो ट्रेडर्स, 2 दिवस निफ्टी साईडवेज राहिला. त्याच्यानंतर जे स्पाईक जे मूवमेंट आपल्याला इंडेक्समध्ये बघायला भेटते, त्याचबरोबर इंडिया विक्स इथे आपल्याला इग्नोर करता येणार नाही. तर आजचा इंडिया विक्स आहे 12.07. आता सध्या चालू आहे. तर सकाळी हा मॉर्निंगला जेव्हा मार्केट स्टार्ट झाले त्यावेळेस 12.40 होता आणि तिथून घसरून हा 12.7पर्यंत इथे आलेला आहे. तर इंडिया विक्सचा असं असतं की 12 to 13 म्हणजे 13च्या बिलो जर इंडिया विक्स असेल तर आपण तिथे ट्रेड करायचं नाही आहे, कारण ते लो व्होलॅटिलिटी शो करते. लो व्होलॅटिलिटी म्हणजे या प्रीमियम वाढत नाही, आपलं टार्गेट अचीव होत नाही, त्याच्यामुळं लॉस होण्याची शक्यता असते. निफ्टी 50मध्ये इथे कालच्या सेशननंतर आज इथे 200 पॉईंट 150 ते 200 पॉईंटमध्ये इथं अपसाईडला मुवमेंट आलेली दिसते, गॅपअप झालेला आहे आणि इथे आता इथे कर्व घ्यायला स्टार्ट झाला आहे. तर लो व्हॉलॅटिलिटी किंवा लो इंडिया विक्स असेल तर ऑप्शन बायरसाठी नो ट्रेड प्रिफरेबल आहे, कारण अशा वेळेस आपले लॉसेस होण्याचे जास्त चान्सेस असतात.